नमस्कार. आज आम्ही निघालो आहे सासरवाडीला. एक आनंदाचा दिवस आहे, कारण अधिक महिन्यामध्ये एक अशी प्रथा आलेली आहे की मुलींनी आपल्या आईकडे जायचं, आईचं पूजन करायचं, त्यांची ओटी भरायची, त्यांचे पाय धुवून त्यांचं पूजन करायचं आहे. एक कितीतरी वर्षातून आज आपल्याला चान्स आलेला आहे, एक आनंदाचा दिवस आहे. तर आम्ही निघालो आहे भावीनगर पिंपुडे, तालुका गोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे. तिथं आमची सासरवाडी आहे आणि आम्ही सगळी फॅमिली आईचं, आमच्या सासूबाईचं पूजन करायचंय. ते मुलगी पण निघालेली आहे आणि आम्ही आता चाललो आहे भावेनगरला. कुठे निघालो आपण? मामाच्या गावाला. तर चला. आपल्याला आई साहेबांची पहिली पूजा करायची, त्यांची ओटी भरण करायची, त्यांचे पाय धुवायचे. त्यासाठी आपण या पूर्ण पूजेच्या वस्तू मांडून घेतल्या. त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला जन्म देणारी आपली आई आहे, परमेश्वराचा अवतार असणारी आपली आई. त्यांचे पाय आपण ताटामध्ये ठेवून त्यांचे पाय धुवून आपल्याला पूजन करायचं आहे. माझ्या आईचे मी पाय पुसून घेतले, पायांना हळद कुंकू लावून पायांवर तांदूळ वाहून पूजा केली. आई, मी पूर्ण जग पाहिलंय ग, पण तुझ्यासारखं लेकीवरती निस्वार्थपणे प्रेम करणार मला कोणच मिळलं नाही. आईला गोड पेढा चारून आईचं तोंड गोड केलं. हळदी कुंकाच्या समयच्या ताटाने आईला मी ओवाळलेलं. मला आता आईची ओटी भरायची होती. साडी पीस नारळ घेऊन मी आईची ओटी भरली. आईच्या पायावर डोकं ठेवून मी आईच्या पाया पडले. आईने मला आशीर्वाद दिला. खरंच आई, तुझ्या लेकीचा जीवन प्रवास संपला होता. मी किडनीच्या आजाराला खूप कंटाळून गेले होते, पण तू मला किडनी देऊन माझं जीवन, माझा संसार, माझ्या मुलांची आई तू वाचवलेस. खरंच तू माझी आई आहेस. हे परमेश्वरा, पुढील जन्मही माझ्या ह्याच आईच्या पोटी मला पुन्हा जन्म दे. आपल्या लेकीसाठी आईचा आणि नानांचा काय जीव राहावेना. माझ्या आईने, नानांनी मला आणलं पिंपुडमध्ये लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानामध्ये. आई, नाना, आम्ही सर्व गेलो ज्वेलर्स दुकानामध्ये. मला घेणार होते चांदीची जोडवी. नवीन चांदीची जोडवीची डिझाईन पाहून आईच्या आवडीनुसार मला जोडवी घ्यायची होती. आईने आणि मी चांदीची जोडवी हातामध्ये घेतली. नवीन घेतलेल्या चांदीची जोडवी माझ्या पायांच्या बोटामध्ये घालायची होती. सोनार कारागिरांनी चांदीची जोडवी माझ्या पायांच्या बोटामध्ये घातली. चांदीची जोडवी पायांच्या बोटामध्ये घालून आम्ही ज्वेलर्स दुकानातून आई आणि मी बाहेर आलो. आईने, नानांनी घेतलेली चांदीची नवीन जोडवी मला खूप खूप आवडली. खरंच आईचं आणि लेकीचं एकमेकावर असलेलं प्रेम पाहून माझ्या डोळ्यातून पाणी आलं. आई, तुमचे पुढील जीवन सुख आणि समृद्धीचे हो, हीच माझी ईश्वरास प्रार्थना असेल.